हाय. म्हटलं तुम्हाला बघूनच इथं आलो. जात आता मी आले तुम्हाला काय झालं नाही झालं. हा तेच थोडासा दम लागला. दम लागला म्हणल्या पुढे कसं आहे का. होय बरोबर पाहिजे याच्यावर होय का. तसं मित्रांनो हा पर्वत चढण्यासाठी काही अवघड नाही, परंतु इथं पूर्ण पायऱ्या असून आपण पायऱ्याच्या सहाय्याने पूर्ण पर्वत पण चढू शकतो. पण थोडा दम लागतोय. आपल्याला आजी दिसल्या आणि
त्या आजींकडे आपण गेलो, थोडंसं त्यांच्याकडनं मोटिवेशन घेतलं आणि पुन्हा आपण चढायला लागलो. थोडासा जोश आला आहे. तर मित्रांनो, आपण थोडंसं पर्वत चढल्यानंतर आपल्याला मुक्तादेवीचं मंदिर लागतं. त्यानंतरला लास्ट टाइम पण तो तिकडे घेऊन गेला, त्याला मग दूर गेला. अर्धा पर्वत चढल्यावर आपल्याला भला मोठा हनुमानची कोरलेली मूर्ती दिसते. आणि निश्चितच हनुमान म्हटलं की वानरसेन आलीच, कारण हे त्यांचंच राज्य आहे. तर मित्रांनो, आपण आता ब्रह्मगिरीच्या पहिल्या महादरवाजाजवळ पोचलो. तर ब्रह्मगिरीचा पहिला महादरवाजा आहे ना, अगदी साधारण महादरवाजा आहे आणि महादरवाजापर्यंत माकडांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे. अक्षरशः लोकांना मारतात, हातात आणलेल्या काट्या खेचून घेतात. हे नको दाखवू. तर मित्रांनो, बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे कचरा आहे. ते आहे का माकड? जरा सरायले दोन काच राहिले. 2 तास. पकड 50 संपायला. आरामात एकमेकांत पाणी पाहून. मित्रांनो, बघू शकता किती हाय लेवलला पायऱ्या आहेत आणि आपल्या मागे हर हर महादेवची घोषणा येते कानावर, तशी ऊर्जा मिळते. संकेत, तुझे 2 शब्द ऐकव जरा. 2 शब्द. हां. दरवेळी प्लॅन मध्ये मीच काही ना काही अडी अडचणी आणतो, पण आज सक्सेसफुल झालाय फायनली. आपल्या गड कोणता होता? प्लॅन सक्सेसफुल होतील. आपला गड कोणता होता ते सांग. गड कुठला वेगळाच चढायला जाणार होतो आणि कुठला वेगळ्याच गडावरती आलो. या टायमाला असंच झालं बरं. मागच्या टायमाला पण रायगड बोलून राजगडला गेलो आणि ह्यावेळी देखील सुधागड म्हणून ब्रह्मगिरी.
येथे महादेवाला त्रिमूर्ती स्वरूप असे मानले जाते. महादेवाने जटा आपटल्या त्याची कारणं अनेक आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे गौतम ऋषी. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींनी कठोर तपस्या केली होती. त्याच ठिकाणी महादेवाने आपल्या जटा आपटल्या आणि त्यातून गंगेचा उगम झाला. अजूनही गौतम ऋषीच्या तपस्याची साक्ष देत असलेली दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आपण गोदावरी नदीचं उगमस्थान बघतो. गोदावरी नदीचं पाणी इथून उगम होतं. मित्रांनो, आता आम्ही ब्रह्मगिरी देवाचं दर्शन घेऊन गोदावरी नदीचं उगमस्थान पाहिलेलं आहे. इकडे आम्ही गौतम ऋषींचं दर्शन घेतलेलं आहे. गौतम ऋषींनी ह्या डोंगरावर तब्बल 12 वर्ष तपस्या करून गोदावरी नदीचं उगम केलेला आहे. इथून आम्ही आता दुर्ग भंडार आणि शिवजटा मंदिरच्या दिशेने जाणार आहोत. अरुंद असा पसरलेला मित्रांनो हा पर्वत आहे. तर मित्रांनो, आता आपण फायनली जटा मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात जटा मंदिर कसं आहे. या मंदिराच्या परिसरात शंकरांच्या जटा आणि गुडघ्यांचे ठसे आजही खडकात दिसतात असे स्थानिकांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, आपण जटा मंदिर पाहिलं. त्याच्यानंतरला आता आपण चाललो आहोत दुर्ग भंडार. काही लोक ब्रह्मगिरीला येतात, त्यानंतरला दुर्ग भंडारला क्वचित लोकांना हा दुर्ग भंडार माहिती आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो की दुर्ग भंडारला जाऊन की कसा आहे दुर्ग भंडार. मित्रांनो, आता इथून ना व्ह्यू बघा. एका साईडला धरण दिसतंय भलं मोठं. आता आजूबाजूला गडांनी वेढलेला ब्रह्मगिरी दुर्ग. हे बघा, रिच देखो दोस्तों, क्या रिच पे गए. दुर्गा भंडारकडे जाणारी वाट खूपच छोटी आणि थ्रिलर आहे, पण इथून नजारा काही औरच आहे. जणू पावसातून इथे धुक्याने भरलेला दुर्ग. पण नक्कीच पावसातून येताना इथून थोडी काळजीपूर्वक दुर्ग सैर करा. तुषार गाईज, द वेट इज ओव्हर. आई शपथ, कसला डेंजर सीन आहे बघताय का. एक चुकी आणि सीधा खाली. काय विशेष नाही कुठं मध्ये थांबायचा. आता जरी केलं तर मोबाईल सोडून द्यायचा. नाही रे, मोबाईल नाही सोडणार मी. हा मग बोललो ना तुला, दुर्ग भंडार आहे. मी आहे ना, नको टेन्शन घेऊन. मित्रांनो, जीव मुठीत घेऊन मी यांच्यासोबत आलोय दुर्ग भंडार करायला पुढपर्यंत. आणि आपल्याला हनुमानरायाची कोरलेली मूर्ती भेटते. मस्त आहे. ओ, मित्रांनो, हा जो नजारा आहे ना, ओ बघा मित्रांनो, एकदम डोंगराला हे अरे शांता, काहीच एकदम थंडगार हवा येते. आणि आता इथनं आपण नजारा बघायचा. इथनं जो नजारा दिसणार आहे ना, वाव नजारा आहे, वाव. तुम्हाला नजारा दाखवतो. ये तरफ भी खाई और ये तरफ भी खाई. मित्रांनो, इकडनं पण खाई आहे, एवढी मोठी खाई इकडे. आणि हा आहे आपल्या समोर दुर्ग भंडार.
हा. आणि आपण दुर्गा भंडार. मित्र सिरियसली सांगतो, मला हरिहरपेक्षा पण आता खूप भयानक भीती वाटायला लागले दुर्गा भंडार करताना ब्रह्मगिरी पर्वतावर. तुम्ही बघू शकताय दुर्गा भंडारचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तर काय इकडे यायचंय तर हा व्ह्यू आहे ना, या व्ह्यूसाठी तुम्हाला दुर्गा भंडारला यावं लागेल. फायनली दुर्गा भंडार पण आपण कंप्लीट केलेला आहे या व्हिडिओमधला. आणि बघू शकता आपल्या मित्रांनी त्यांनी खूप मला सपोर्ट केला आहे. थँक्यू गाईज. आपण 10:15 वाजता ह्या व्लॉगला सुरुवात केली होती आणि आता वाजलेले आहेत 2:30. आणि खूप चांगलं वाटतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन मेंबर आपला ॲड होतं. साहिल बाबा थँक्स की तू हा सजेस्ट केला स्पॉट. तुम्हाला जर असंच कोणता स्पॉट माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करा, नक्की सांगा. आणि साहिल त्याच्यावरती थोडे इन्फॉर्मेशन घेऊन इन्फॉर्मेशन आपल्याला व्हिडिओमध्ये प्रोवाइड करेल. चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय. End of the vlog guys. Not easy.